हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश, तपासाला वेग. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी, खंडणी आणि हत्या प्रकरणासंदर्भात वाल्मिक कराडवर सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महायुतीचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती, बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलं नसल्याचं नेत्यांचं मत. अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवार यांची इच्छा. तर हा सर्वस्वी कुटुंबातला प्रश्न, शरद पवार निर्णय घेतील, जितेंद्र आव्हाड यांची स्पष्टोक्ती. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार राजन साळवी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत. पुण्यातील 6 नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार. मंदिर मशीद वादावरील सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या विधानाचं पांचजन्यकडून समर्थन, जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असल्याचा पांचजन्यचा दावा. आणि गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 11 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण, महाराष्ट्रातून माओवादी हद्दपार झालेला असेल, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीतून पहिल्यांदाच धावली एसटीची बस, वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांचा दिवसभराचा गडचिरोली दौरा, गावकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसह लालपरीतून प्रवास. छत्रपती संभाजीनगरमधील 22 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपी हरकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक, न्यायालयानं सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत घुसला उधळलेला रेडा, अनेक विद्यार्थी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत.